नमस्कार. आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत. वहिनीने बनवलेली आहे 10 ते 15 लोकांसाठी. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. भाज्या घेतलेल्या आहेत. 2 वाट्या फ्लॉवर, 4 मोठे बटाटे, 1.5 वाटी वाटाणा, 1 वाटी कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची. आणि दुसरं साहित्य बघू आपण. 2 मोठे टोमॅटो, 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. 2 चमचे धनेपूड, 2 चमचे पावभाजी मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 3 चमचे आलं लसूण पेस्ट, पावभाजी मसाला घेतलेला आहे 2 मोठे चमचे, 1 लिंबू, अर्धी वाटी कोथिंबीर, 4 चमचे तेल, चवीनुसार मीठ. हे साहित्य घेतलेलं आहे. भाज्या आपल्याला व्यवस्थित बारीक चिरून धुवून घ्यायच्या आहेत मिठाच्या पाण्यामध्ये 2 ते 3 पाण्यानी. आणि त्यानंतर कुकरमध्ये टाकून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन भाज्या ज्या आहेत त्या एकदम गाळ शिजून घ्यायच्या आहेत. मध्यम गॅसवर आपल्याला शिट्ट्या द्यायच्या आहेत. हे बघा शिट्ट्या होत आहेत आपल्या कुकरच्या. भाज्या शिजल्यानंतर त्या चांगल्या मॅश करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. त्यानंतर आपण फोडणी देऊया. कढईमध्ये तेल आणि बटर गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा जो आहे तो हलकासा सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे. जास्त लालसर देखील करायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा. मला तर पावभाजी खूप आवडते. तुम्हालाही आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. तीन चमचे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे. कच्चेपणा जाईपर्यंत थोडीशी परतून घ्यायची आहे आपल्याला. दहा ते 15 लोकांसाठी आरामात ही क्वांटिटी आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो देखील आपल्याला चांगले शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला धने पावडर टाकायची आहे. त्यानंतर हळद पावडर, काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर लाल तिखट,
लाल तिखट आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला पावभाजी मसाला टाकायचा आहे, थोडासा ठेवायचा आहे वरून टाकण्यासाठी. त्याने आपल्या पावभाजीला छान फ्लेवर येतो. मसाले चांगले परतून घेऊ. टोमॅटो देखील आपला चांगला शिजलेला आहे. रेसिपी आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. त्यानंतर आपण ज्या भाज्या मॅश केलेल्या आहेत त्या टाकून घेऊ. पावभाजी हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करू. आता आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. त्यानंतर जो आपण उरलेला पावभाजी मसाला आहे तो टाकून घेऊ. तो देखील आपल्याला मिक्स करायचा आहे. त्यानंतर अर्ध लिंबू पिळायचं आहे. लिंबूशिवाय मजाच नाही पावभाजीला. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आपल्याला 10 मिनिटे कमी गॅसवर शिजू द्यायची आहे भाजी. कोथिंबीर टाकल्यानंतर देखील मिक्स करून घेऊ आपण. बघा किती छान दिसत आहे आपली पावभाजी आणि टेस्टलाही खूप छान लागते. त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेऊ. कांदा टाकल्यानंतर देखील आपण आधी मीठ टाकलं होतं. किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पावभाजीला. झालेली आहे आपली पावभाजी.
वरून थोडंसं बटर टाकून सर्व करू आपण. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. लाईक, शेअर अँड कमेंट. बाय बाय.